लार्ज साईजचा आहे का मीडियम साईजचा आहे? काय रे हे काय हे कुठनं उचलून आणलं तू? आई मी हा व्हिडिओ गेम खेळू बघू हा कुठला गेम आहे? कालचा एकदम बढिया. अथर्व नाही हा नको, तुझ्याकडे खूप गेम आहेत असे, हा गेम नको. नाही ना हा गेम हवे आहे. अथर्व नको, अरे खूप महाग आहे हा गेम. महाग कुठे आहे? महाग कुठे काय, 5,000 रुपयाचा आहे. नाही नको, खरंच नको. नाही मी हवे सर. अथर्व आता हट्ट करायचा नाही बरं का. आणि तुझ्याकडे असले खूप गेम आहे, तू एकदा दोनदा खेळशील नंतर बाजूला ठेवून देशील. नाही मी नाही करणार असं. हे बघ अथर्व, तुझ्या आईकडे हा महागडा गेम घेण्यासाठी पैसे नाहीये. हा पण त्याच्या वडिलांकडे आहेत ना. बाबा पापा हा व्हिडिओ गेम खेळू का मी? हो म्हणजे काय, घे ना. आणि अजूनही तुला काय आवडते ते सगळं घेऊ आपण. ओके हो, काही गरज नाही. नाही पोराला नसत्या सवयी लावू नका. अथर्व इकडे. पण आई राधिका, तो माझाही मुलगा आहे आणि नसत्या सवयी काय. अगं त्याचं वय आहे असं गेम खेळण्याचं, हट्ट करण्याचं. आणि आहेत त्याच्या वडिलांकडे पैसे तर उधळू दे ना त्याच्यावर. तुमच्याकडे इतकेच पैसे असतील ना तर तुमच्या बच्च्यावरती उधळा, नाही पोरावरती नको. अथर्व इकडे ये, इकडे पण आई ये, खाली ये, नाही तर रट्टा दी ना. इकडे ये. राधिका, अगं एक व्हिडिओ गेम घेतल्याने काय एवढा प्रॉब्लेम होतोय तुला? त्यापेक्षा चांगले बाप बरा, पोरावरती चांगले संस्कार करा. हे असल्या संस्कारांनी पोट नाही भरत राधिका. हो, पण पोट भरण्याचा मार्ग तर मिळू शकतो ना. माझा पुरा विश्वास आहे यावर. बघू ना अथर्वसाठी तू काय काय करू शकतेस, बघू ना आपण. शेवटी एक ना एक दिवस तुझ्या लक्षात येईल राधिका, पैशांशिवाय पर्याय नाही. या पैशांचं महत्व तुला नक्की कळेल. अथर्व चल रे. आई यार ही राधिका पण ना, काय गरज होती. जाऊ दे, इथे आलोय तर आता बच्च्यासाठी काहीतरी घ्यावा. ऐक ना, ऐक सनया, तू गॉड सनया ऐक ना, तू प्लीज चिडू नको. मी एकदा मी काय म्हणते, तू माझा मला नाही ऐकायचं यार. तुझं ऐकून मी इथे आले होते ना, बघितलंस ना आत काय चाललंय ते. हो, पण तुला कुठे माहितीये त्यांचं काय बोलणं झालंय? मला नाही फरक पडत त्यांच्यात काय बोलणं चाललंय ते. डू हेल विथ दॅट गॅरी राधिका मॉन्स्टर. तू उलटा विचार करून का नाही बघत सनया? मे बी ना त्या मॉन्स्टरने हट्ट केला असेल की मला दिवाळीचं गिफ्ट हवंय, आणि सो गॅरी अंकल त्यांना घेऊन आले असतील. ते त्यांना कटवून तुला भेटणार असतील. पण बस झालं ना आता हे कटवणं पटवणं सगळं. आणि मी किती दिवस वाट बघू यांनी सगळं ऍक्सेप्ट करण्याची. तुला माहितीये याच्या बर्थडेला सुद्धा मी हिम्मत करून सगळ्यांसमोर सगळं ऍक्सेप्ट केलं होतं. यांनी तिथेच ऍक्सेप्ट केलं तर सॉर्टेड होतं ना आता सगळं. पण नाही, हा तसं करणार नाही, कारण की हा ना एक नंबरचा चालू आहे. हा आयुष्यभर हेच करत आला असं. तर याला कटव, त्याला पटव, त्या बायकोसाठी साडी घे, मुलासाठी काहीतरी गिफ्ट घे, आणि या सगळ्यानंतर वेळ मिळाला ना तर मग माझ्याकडे येणार. मी ना खूप ऍडजस्ट केलंय इशी, आणि आता मला कंटाळा आला यार. प्लीज मी काय म्हणते ऐक ना, हे बघ एकदा ऐक तू माझं. मी आई बाबा माझ्याकडे चांगला व्हिडिओ गेम देत होते, तू नाही का म्हणाली? अथर्व तुझ्याकडे आहेत ना, अजून कशाला पाहिजेत व्हिडिओ गेम? पण जेव्हा मोठा होता आणि चांगला पण होता. अथर्व दुकानामध्ये एवढे व्हिडिओ गेम असतात, तर सगळे तुला हवेत का घरामध्ये? हो हो काय हो. आणि फक्त व्हिडिओ गेम घेत बसलं तर आपले पैसे संपून जातील ना. मग बाकीचं सगळं घेता येईल का? नाही, मग कशाला पाहिजेत व्हिडिओ गेम? मी तुझ्याने बोलणार नाही आता. अथर्व मला असं नाही करायचं. आपण फक्त व्हिडिओ गेम घेत बसलो तर पैसे पुरतील का आपल्याला? नाही नाही ना, वेगळ्या पण गोष्टी घ्यायच्यात ना. आणि व्हिडिओ गेम शिवाय सुद्धा खेळता येतं की? आता हे बघ, हे दोघं जण दादा बघ, ते खेळून राहिले की नाही? हो, त्यांच्याकडे कुठे आहे व्हिडिओ गेम? पण तुझ्याकडे व्हिडिओ गेम का नाही?
कारण त्यांना व्हिडिओ गेम देणारा कोणी नसेल म्हणून. मम्मी त्यांना माझा गेम देऊ. द्यायचा? हो नक्की? नक्की. नंतर रडायचं नाही हा अथर्व. हो नाही लागलं. कोणता द्यायचं? ठीक आहे. थँक्यू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुझं नाव काय आहे? बंटी. तुझं नाव? बबलू. हाय बबलू. आणि मी त्यांना पंधरा पण देऊ. हो दे ना. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. खेळा हा आता. छान वाटलं की नाही? हो. असंच आपण दुसऱ्याला आनंद दिला का आपल्यालाही आनंद मिळेल. हो. आता मी माझा सर्वांचे गेम देणार. शाबास. हो. चल. हे अगं काय झालं? हॅलो शन्या? नाही बोलायचं केडी. अरे पण झालं काय ते तर सांगशील की नाही? याला त्यांच्यासोबत जायचं असतं तर मला का फोन करतो? कोण? गॅरी. अजून कोण? राधिका आणि अथर्व सोबत शॉपिंग करत होता. अरे हा गुरु तर सुपर फास्ट आहे यार. बायकोकडे जाऊन लगेच शॉपिंग करायला गेला. त्याचं बरं चाललंय पण हे बरं चालणार नाही. नाही पण तुला कसं कळलं? त्यांनी फोन केला होता मला आणि मला जायचं पण नव्हतं. ती ईशा मला घेऊन गेली फालतूच आणि तिकडे गेलं तर मग हेच परत सगळं. गुरु तुझ्या बायको सोबत तुझं सेटलमेंट झालंय पण हिचं काय? आणि हिला विसरला तर माझं काय होईल? शनाया चिडली आहेच पण तिला आणखी हवा दिली पाहिजे म्हणजे भडका उडेल आणि गॅरी परत डिस्टर्ब होईल. आणि तो डिस्टर्ब झाला तर माझं दुकान चालू. अरे नाही पण हे चुकीचं आहे. हे नेहमी तुझ्याशी असंच वागतो तो. नहीं ये गलत किया उसने. हा शनाया तो ना तुला यूज करतोय. हा आय नो. केडी तेच तेच सांगू नको हं परत मला. आय नो. मला कळलंय ना फायनली की तो मला युज करतो ते. प्रत्येक वेळी आपलं काहीतरी बेबी शो ना आणि काय शो नाही तर पटणारच आहे हे माहितीच आहे ना त्याला. बट केडी दिस टाइम यू सी यावेळेस ना मी पटणारच नाहीये. आय डोंट गिव्ह अ डॅम अबाउट इट. आय डोंट केअर अबाउट इट ना. हा हेच करेक्ट आहे. हेच सांगणार होतो मी तुला. ऍक्च्युली मी हेच सांगत होतो. काय सांगत होतास? हा? काय काय सांगत होतास तिला? अरे नाही मला काही नव्हतं सांगायचं. हिलाच सांगायचो. अगं तुला सांगायचं होतं ना त्याला. काही सांग ना. बच्चा प्लीज तू जरा ऐकून घे ना माझं. केडी या माणसाला जायला सांग. केडी यार तिला सांग ना मी राधिका सोबत शॉपिंगला गेलो नव्हतो. मला काही फरक पडत नाही हा कुठे गेला होता. याला जायला सांग ना प्लीज. अरे केडी तिला समजव ना यार. तिला समजव ना. मला अथर्व होता म्हणून जावं लागलं. गॉड या राईट. मॉन्स्टर आणि सगळेच इम्पॉर्टंट आहे ना. मी तर इम्पॉर्टंट नाहीच आहे. केडी त्याला सांग बघ अथर्वला मॉन्स्टर म्हणायचं नाही. म्हणजे ते सोडून दे ना यार. मुद्दा असा होता की त्याला कसं अवॉइड करणार. अवॉइड मलाच करायचं ना. दुसरं कोणाला अवॉइड करणार आहे केडी? हो ना. केडी यार तू सांग ना तिला. असं कसं करेन मी कशाला अवॉइड करेन? केडी प्लीज त्याला जायला सांग ना. अरे गप्पा बसा यार. मी काय टेनिस बॉल आहे का इकडून तिकडे तिकडून इकडे. तुम्ही तुमचा सॉल्व्ह करा. बच्चा तू हात नको लावसा मला प्लीज. नाही बोल. बोल काय बोलायचंय बोल. तुला काय बोलणार आहेस? आणि तू वेगळं सगळ्यांसमोर काही वेगळं बोललास तू? काही ऍक्सेप्ट केलंस तू? नाहीच. आणि काय माझ्यावर ब्लेम टाकलास ना सगळा? मी काय ब्लॅकमेल करते तुला? ऑब्विसली. सो काय बघू ना. मला पण फोटोज बघू, व्हिडिओज बघू. काय ते मेसेजेस सगळे बघू दे ना मला काय ते. बच्चा ती वेळच तशी होती ग. अरे काय वेळ तशी होती? मी बोलले ना सगळ्यांसमोर. तुला बोलायला काय जात होतं? तिकडे तू तुझ्या बायकोलाच एक्सप्लेनेशन देत होता. आत्ताही तिच्यासोबतच आहेस. अगं मग कुठे जाणार होतो मी? इकडे येऊ केडी. हे मला फरक पडत नाहीये. तुला कुठे जायचं तिथे जा. मला नाही बोलायचं तुझ्याशी. बच्चा तू ऐकून तर घे ना माझं. शांत हो आधी. हे बघ मी काय काय आणलं ते तर बघशील का तू? हे बघ तुला वॉच हवं होतं ना. मी वॉच आणलंय तुझ्यासाठी. लिमिटेड एडिशन. ओनली 1.5 lakhs.
1.5 लाखाचं घड्याळ आहे, पण इट्स अ व्हेरी गुड ब्रँड ना. 1.5 लाख तुला हवं असलेलं घड्याळ. अगं हे आणण्यासाठी मी गेलो होतो. म्हणजे ऍक्च्युली राधिका आणि अथर्व बरोबर याच्यासाठी गेलो होतो, फक्त तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून. बच्चा आता आता तू मला सांग, माझं तुझ्यावर प्रेम नसतं तर हे सगळं केलं असतं का मी? नाही तू सांग मला. त्या दिवशी पण मी घाबरलो ग. अचानक सगळे आले चारी बाजूनी, काय काय काही कळलंच नाही. आता मला सांग तू, मी जर त्या वेळेला तुझी बाजू घेतली असती, फक्त विचार करून बघ, मी जर तुझी बाजू घेतली असती तर या सगळ्यांनी फाडून दस्त खाल्लं आपल्याला. हा खाल्लं असतं की नाही? हो की नाही? म्हणून मी असं स्ट्रॅटेजिकली वागण्याचा निर्णय घेतला बच्चा. म्हणून मी म्हटलं आपण असं वेगळं केलं ना एकमेकांना तर आपल्याला डील करता येईल त्यांच्याशी. म्हणून तुला ब्लेम करावं लागलं, मला ब्लेम करावं लागलं. पण तू हे घे ना बच्चा, गिफ्ट घे ना. हा प्लीज एकदा हे गिफ्ट घे आणि एकदा फक्त आय लव्ह यू म्हण ना. नाही हॅपी दिवाळी म्हटलं तरी चालेल. प्लीज बच्चा प्लीज. मला गिफ्ट काय? नकोय मला गिफ्ट. जा तू इथून. केडी तिला बरं आहे ना रे? 1.5 लाखाच्या घड्याळाला नाही म्हणाले. अरे सॉलिड सटकली आहे तिची. तुला आणि वहिनीला शॉपिंग मॉल मध्ये बघून डोक्यात राग गेलाय तिच्या, म्हणून ती गेली. पण तू सॉलिड आहे यार. हा वहिनी बरोबर पॅचअप करून डायरेक्ट शॉपिंग. असलं पॅचअप सगळं वरवरच आहे. ते 2-2 बायका आहेत, पण आमच्या नशिबात दिवाळी नाहीच. राधिका, अरे छान झालाय हार. नेहा कुठे ग? नेहा नानांकडे गेलीये. आता माझं आवरलं की मी पूजा करून घेईन. तुझी झाली का पूजा? नाही, तयारी तर करून राहिले, पण काही करावंसं नाही वाटत. इतकी वर्ष लक्ष्मी पूजन करतेय, घरात पणत्या लावतेय, सजावट करतेय, पण आज काही करावंसं वाटून नाही राहिलं. यांच्या बरोबर घालवलेले आनंदाचे क्षण सारखे आठवत राहिले मला. तरी गेल्या दिवाळीत यांनी मला घराच्या बाहेर काढलं, पुन्हा मानानं घरात आणलं. मी स्वप्नात सुद्धा हा विचार केला नव्हता का या दिवाळीत माझ्यावरती पुन्हा एकटं राहायची वेळ येईल. खूप एकटं वाटून राहिलं ग मला रेवती. असं वाटून राहिलं का हा संसाराचा गाडा आता मला एकटीनच चालवायला लागणार. राधिका, अगं असं काही नाहीये. आणि गुरुनाथला जो जाब विचारायला हवा होतास तू तो विचारलायस. आता ह्या सगळ्यातनं तुला बाहेर पडावं लागेल, खंबीर व्हावं लागेल तुला. हो रे, ते सगळं करते मी, पण मला अथर्वसाठी वाईट वाटून राहिलं. मी समजू शकते तुला काय वाटत असेल. मी जेव्हा सेपरेट झाले ना, तेव्हा माझी दिवाळी सुद्धा अशीच एकटेपणाची गेली. पण मग मी नेहाकडे बघितलं आणि ठरवलं की ह्यातून बाहेर पडायचं, उभं राहायचं, नेहाला खुश ठेवायचं, तिला आनंदी ठेवायचं. ती आनंदी असली की आपणही आनंदी. आणि प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या आनंदापेक्षा आणखीन काही महत्वाचं असतं का? तेव्हा तू सुद्धा अथर्वकडे बघ आणि बाकी सगळं विसर. त्याच्यासाठी ही दिवाळी साजरी कर. आणि राधिका, कसं असतं ना, वाईट तेव्हा वाटतं जेव्हा एखादी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते. आपल्याला त्रास देणारी व्यक्ती जर निघून गेली तर नाही मनाला लावून घ्यायचं एवढं. अगं पण हे कुठे वाईट होते? चांगलेच तर होते की. माझ्यावरती प्रेम करायचे. पण रेवती, आता आम्ही दोघे जणही एकाच घरात राहतोय, पण 2 मनं वेगळी होत आहेत असं वाटून राहील.
2 आयुष्य वेगळी होत आहेत घरी होती. खूप त्रास होतोय मला. राधिका रांगोळी झाली तुझी काढून? नाही ना. जरा उठ ना. का? चल ना. काय झालं रेवती? आता हे काय? हा ग कंदील आहे, माळा आहेत आणि रांगोळी आणि हे तोरण. अगं पण रेवती तुझ्या घरात सगळं लावून झाले ना, आता कोणासाठी? अगं सुबोधसाठी. हाव का? चांगलंय. नाही तू सुबोध भाऊच्या घरात सुद्धा हे सगळं सजावट करून राहिली, मला फार छान वाटून राहिलं हं? तुला वाटतं तसं काही नाहीये. मला काय वाटून राहिलं? फक्त इतकंच म्हणतेय का तुमची इतकी निखळ मैत्री आहे, छान वाटते बघताना. झालं? तुझ्या बोलण्याचा रोख मला कळतोय. हा आता जाऊया आपण. चल चल. ए पण तू रांगोळी काढशील ना? हो काढेन ना मी. तोरण इथेच लावायला लागेल. हो. ए, कुठून घेतला ग कंदील? अगं इथे. अरे वहिनी तुम्ही, तुमची मैत्रीण पण आली. आ? माझी मैत्रीण तिच्या मित्राचं घर सजवायला आली. माझं घर? हो म्हणजे अरे तोरण नाही, कंदील नाही, काहीच नाहीये. मग हे घे. हो. बरं मी रांगोळीचं ताट घेऊन येते. हा ए थांब मी आणते. तुम्ही तोपर्यंत बाकी तयारी करा ना. बरं आले. वहिनी आज काय चमत्कार का मतपरिवर्तन? गैरसमज नसावा. आता खरी दिवाळी वाटते. मग मलाही छान वाटून राहिलं तुमचं घर सजलंय तर. बरं चला मी निघू का आता? मलाही माझी रांगोळी पूर्ण करायची आहे ना. हा दिवाळीच्या खूप शुभेच्छा. तुम्हालाही वहिनी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आणि जरा थँक्यू वगैरे तर म्हणा, एवढं सजवलंय तिने तर. थँक्यू. चला आलेच ग. हो अरे यार काय चाललंय काय? ते दिवाळी आणि मी काय सहन करतोय सगळं. शनायासाठी इतकं सगळं करतोय तरी तिला काही पडलेलीच नाही. त्याच्यात आई बाबाही नागपूरला नाही येत, नाही तर सरळ निघून गेलो असतो. इथं राधिकाला मनवायची गरजच नसती पडली. अच्छा यार तू फोन उचल ना माझा प्लीज. ते ही नाही फोन उचलत आहे. राधिकाचं ठीक आहे, काय इमोशनल फूल आहे, तिला कसंही पटवता येईल. शनाया तिने ते गिफ्ट ऍक्सेप्ट केलं पाहिजे यार. तिने गिफ्ट ऍक्सेप्ट केलं पाहिजे.